नमस्कार, मी सदानंद राणे. लोककला लोकनृत्य याचं संशोधन लेखन आणि करतो. ज्येष्ठ निर्देशक म्हणून मी काम करतो. अनेक शिबिरं मी केलेली आहेत, अनेक कार्यशाळा केली आहेत, ते लोकनृत्यावरती केलेले आहे. ही जी पहिली शाळा अशी आहे की नागर समाजातली जी मुलं नृत्यामध्ये भाग घेतात किंवा नृत्य करतात, जे नृत्य दिग्दर्शन करतात, त्यांच्यासाठी वेगळा विषय घेऊन, म्हणजे लोकनृत्यामध्ये अनेक विषय असतात, पण हा वेगळा विषय तारपा हे वाद्य ठाणे जिल्ह्यातील आणि पालघरमधले प्रसिद्ध वाद्य आहे. त्याच्यावरती कार्यशाळा घ्यायचं असं मनामध्ये आलं आणि मग मी शशांक बांबलेकर यांना संपर्क केला. त्यामुळे आपण करू म्हणाले. ते आता तारपामध्ये ज्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मुलांना समजल्या पाहिजे म्हणून आम्ही गेली 4 दिवस याच्यावरती काम करतो आहे. आणि आता आजचा शेवटचा दिवस आहे आणि मुलांना आम्ही जवळजवळ 80% तयार केलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही जे ओरिजिनल कलाकार आहेत, जे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघरमध्ये राहतात, हे आमचे मित्र, खूप वर्षापासूनचे मित्र आहेत, राजन वैद्य आणि त्यांचे साथीदार तारपा आणि काठीवाले जे आहेत ते त्यांना बोलवलं आणि कालपासून मुलांना त्यांच्याबरोबर करायला लावलं. म्हणजे त्यांना प्रात्यक्षिक मिळालेलं आहे. बघताना तारपा नृत्य सोपं वाटतं, पण जेव्हा करतात तेव्हा त्या सगळ्या मुलांना कठीण वाटलं. जे जे नृत्य दीक्षेमध्ये काम करतात त्यांनासुद्धा ते कठीण वाटायला लागलं. ते करताना समजत होतं मलासुद्धा. तर अशी एक वेगळी कार्यशाळा आम्ही साम्यक कलावंश प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आयोजित केली आहे. आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि तो आम्ही सादरीकरण येणाऱ्या प्रेक्षकांसाठी करणार आहोत. धन्यवाद. राजन लक्ष्मण वैद्य. आदिवासी भागामध्ये गेली 40 ते 45 वर्ष आदिवासी नृत्याचं संचालन करतो आहे. विविध ठिकाणी माझे कार्यक्रमही झालेले आहेत. आणि आज दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या सहयोगाने आणि सम्यक कलावंश प्रतिष्ठानच्या वतीने आज इथे तारपाची कार्यशाळा घेण्यात आलेली आहे. गेले 4 दिवस इथे हा कार्यक्रम चालू आहे. आज माझा इथे दुसरा दिवस आहे. कालपासून बघतो की शहरातील जे मंडळी आहेत की आज जे तारपा नृत्य सादर करत आहेत, त्यांनी जो प्रयत्न केला खूपच स्तुत्य प्रयत्न आहे. मला असं जाणवलं पण नाही. थोडंसं त्यांनी जी सुरुवात केली की शहरी भागाच्या हिशोबाने त्यांनी काउंटरवर सुरुवात केली. काउंटरवर ते शिकले, परंतु नंतर काउंटर सोडून, म्हणजे काउंट सोडून सहजता, म्हणजे त्यांना नृत्य करायला लावल्यानंतर त्यांच्यामध्ये जी सहजता आली ती त्यांच्या मेहनतीचं फळ होतं. आणि आजच्या शेवटच्या दिवशी की कालच्यापेक्षाही अत्यंत सुंदर रीतीने ते साजरा करतील. कारण शहरी जी थोडक्यात जरी वयाने मोठे असले तरी ते विद्यार्थीच. आज विद्यार्थी म्हणूनच ते कालपासून 4 दिवस इथे वावरत आहेत. तर त्यांच्याकडे हा गुण नक्कीच आहे की जे जे घेता येईल ते ते घ्यावं, आणि ते घेतलेलं पण आहे. त्यांच्या गुरूंकडून घेतलेलं आहे, सम्यक कलावंश प्रतिष्ठानच्या वतीने घेतलेले. आणि आम्ही जे दिलं, आम्ही जे आमच्या आदिवासी भागातून आलो आणि आम्ही जे दिलं आहे तेही चांगल्या प्रकारे उचलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले.
आता काय असतं, प्रशिक्षण शिबिर म्हटल्यानंतर थोडीशी काही लोक नाटक बोलतात, काय ते शिकायला जायचं. पण तुम्ही ज्या उत्साहाने शिकायला आलात, तो तुमचा उत्साह बघून आमच्यासारख्या भूताला पण आता उत्साह वाटायला. हा उत्साह ही लोककलेची शक्ती आहे की त्या लोककलेमुळे दुसरे कलाकार घडतात, आपोआप घडतात. ही लोककला तुम्ही जतन करताय, तुम्हाला खूप धन्यवाद. तुम्हाला सगळ्या कलाकारांना नमस्कार मित्रांनो. कसं वाटलं तुम्हाला 5 दिवसाचं शिबिर? एकदम खास. माझे मित्र सदानंद राणे यांच्या विनंतीला मान देऊन मी आज इकडे शिबिरात आलेलो आहे. मी राहतो डोंबिवलीमध्ये, पण 5 दिवसाच्या शिबिरामध्ये येऊन जाण्यापेक्षा म्हणजे शेवटच्या समारोपाला जाऊया, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी आलेलो आहे. आणि या 5 दिवसामध्ये तुम्हाला जे तारपन नृत्य शिकायला मिळालं, खरंच तुम्ही भाग्यवान आहात. आणि तुम्हाला चांगले गुरु लाभलेले आहेत. सदानंद राणे यांचं मार्गदर्शन तुम्हाला चांगलं मिळालेलं आहे. आता तुम्ही इथून जे जाल तर हे जे शिकवलं ते शिकवायचं आहे. त्याच्यामध्ये आपली म्हणतात ते शक्कल लढून इतर स्टेप टाकायच्या नाहीत. काही जण असे असतात, अरे थोडं मी बदलून छान बसवलं आहे, असं करू नका. ओरिजिनल ते ओरिजिनल लक्षात ठेवा. जे शिकवलं आहे ते शिकवायचं आहे तुम्ही. आपला भारत देश हा विभिन्न भाषा, वेशभूषा, संस्कृती तसेच विविध नैसर्गिक संपदांनी नटलेला आहे. त्यातही प्रत्येक राज्याची वेगळी अशी संस्कृती आहे. महाराष्ट्र राज्यातही विविध जाती, धर्म, भाषा आणि संस्कृती आहेत. विविध लोककला आणि प्रादेशिक लोकनृत्य तसेच महाराष्ट्राची ओळख असलेली पैठणी आणि तसेच आपले तारपा, वारली चित्रकला, तारपा नृत्य हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या, निसर्ग जपणाऱ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडणाऱ्या आदिवासी बांधव आणि आजही वारली, कातकरी, कोकणा हे आदिवासी बांधव आजही आपली पारंपरिक आणि प्राचीन अशी आगळी वेगळी नृत्यशैली टिकवून आहेत. एकता आणि सामूहिक आनंदाचे प्रतीक असलेले नृत्य म्हणजे तारपा लोकनृत्य. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या सहयोगाने
सम्यक कलांश प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या तारपा लोकनृत्य कार्यशाळेच्या निमित्ताने आम्ही सर्व कलाकार या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. सर्वप्रथम दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि सम्यक कलांश प्रतिष्ठान यांनी तारपा लोकनृत्य कार्यशाळा विनामूल्य उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे सर्व कलाकारांतर्फे आभार मानते. गेले 5 दिवस आम्ही सर्व कलाकार शेअरिंग आणि केअरिंग करत एखाद्या कुटुंबाप्रमाणे एकत्र कार्यशाळेचा आनंद घेत आहोत. आमचे गुरुवर्य पूजनीय श्री सदानंद राणे सर यांनी तर कुटुंब प्रमुखाप्रमाणेच आमची काळजी घेत आम्हाला संपूर्ण भारतातील लोकनृत्याची ओळख करून दिली. तारपा नृत्याचे आम्हाला धडे देताना स्वतः त्यांनी त्या संस्कृतीचा 1.5 वर्ष तिथे राहून सखोल अभ्यास केला, माहिती मिळवली, हे त्यांच्या बोलण्यातून सहज जाणवते. अश्विनीताई आणि गणेश सर यांनी तारपा नृत्याचे सुंदर मार्गदर्शन केले. आमच्या नृत्यात सफाईदारपणा आणि सहजता येण्यासाठी दोघांनी खूप मेहनत घेतली. खास आमच्या तारपा नृत्याच्या प्रशिक्षणासाठी आलेले संपूर्ण भारतात या नृत्यशैलीसाठी नावाजलेले ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार श्री राजन वैद्य सर, तारपा वाद्य वाजवणारे ज्येष्ठ कलाकार श्री भिवा जानू सुनार, तसेच श्रेष्ठ घोळकाठी वाजवणारे कलाकार म्हणजेच उडव्या श्री बुध्या बेमट्या दखणे यांचे मनपूर्वक आभार. तुमच्यासारख्या महान कलाकारांच्या प्रशिक्षणाच्या निमित्ताने आम्हाला तुमचा सहभाग लाभला, हे आमच्यासाठी खूप मोठे आहे. धन्यवाद सर. श्री सदानंद राणे सर, अश्विनीताई, गणेश सर, शशांक सर यांचे खरोखरच सर्वांतर्फे मनापासून शतशः आभार. भारतातील विविध संस्कृतींचे जतन करणे, विविध लोकनृत्याची जोपासना करत ती लोकांपर्यंत पोहोचवणे हे महान उद्दिष्ट ठेवणाऱ्या सम्यक कलांश प्रतिष्ठानचे आम्ही एक भाग झाल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. यापुढेही अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आम्हाला सामावून घ्यावे, हीच त्यांना मी विनंती करते. आणि आपल्या सर्व कलाकारांतर्फे एक विनंती मी शशांक सरांना करू इच्छिते, गणेश सर किंवा आपले राणे सर, की 1-2 दिवसाची का असे ना पण टूर, म्हणजे त्या लोकांच्या सहवात राहण्याचा आम्हाला एक अनुभव, हां, आणि त्यांच्याबरोबर जमल्यास नृत्य करण्याचा पण अनुभव आम्हाला तिथे मिळावा, म्हणून एक सॅटर्डे संडे म्हणजे शनिवार रविवारची सुट्टी किंवा लागून 2 दिवस सुट्ट्या आल्या तर एक अशी छोटीशी सहल आम्हाला त्यांच्याबरोबर तिथे त्यांच्या सहवासात घालवायला नक्कीच आवडेल. आणि त्याच्यासाठी सर शशांक सरांना मी विनंती करते, प्रयत्न करा सर तुम्ही पण. होऊन जाऊ देत. केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. काय केले पाहिजे? कला, साहित्य आणि संस्कृती ह्या आपल्या समाजाचा भाग आहेत आणि कला जगणं आणि त्यांच्यात जाऊन जगणं हा खरोखर एक मी तर म्हणते कौतुकाचा भाग आहे. आज आपल्याला ह्या तारपाच्या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत. खरं तर हा सांगता समारंभ म्हणता येणार नाही, कारण 5 दिवसाच्या समारंभाने आज आपण प्रफुल्लित झालेलो आहोत. आणखी एक पाऊल आपल्याला पुढे जायचं आहे, हा विश्वास घेऊन आपण पुढे चाललेलो आहोत. नमस्कार माननीय व्यासपीठ, उपस्थित श्रोतृवर्ग आणि माझ्या मैत्रिणींनो आणि आजच्या कार्यक्रमाचे अतिथी मान्यवर. मी सगळ्यांची नावं घेत नाही आहे कारण ती परत परत रिपीट होतील. या सगळ्यांना पूजा काळेचा नमस्कार. गेले 5 दिवस आपण हा कार्यक्रम आनंदाने साजरा करत आहोत. त्याचं एक आणि एकच कारण आहे, शाळेचा पहिला दिवस जसा असतो तसा तो आज आपण इथं साजरा केला. शाळेत पेपर दिला जातो त्याप्रमाणे आपण इथं पेपर दिले आणि बघावं तर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच हास्य उमटलं आणि ते हास्य होतं आनंदाचं. आज कोणीच तुला किती मार्क मिळाले याचा विचार केला नाही किंवा कोणी कोणाला विचारलं नाही आणि याचं सगळं श्रेय जातं अर्थात तारपा लोकनृत्य कार्यशाळेला. हा सहभाग सगळ्यांचा आहे. मी तर ह्याला अनुसरून असं म्हणेन, चल नव्याने पुन्हा एकदा भेटू एक दिलाने, चल नव्याने या वळणावर त्या वळणावर आनंदाने भेटू एक दिलाने, चल नव्याने. चल नव्याने पुन्हा एकदा भेटू एक दिलाने, चल नव्याने. मंडळी, 5 दिवसाआधी मी कोण ही मी ओळख थोडीशी पुसून आले होते, परंतु 5 दिवसानंतर मी कोण विचाराल
तर मी या कार्यशाळेचा एक सहभाग आणि तुमची सखी आणि या सगळ्यांची मी एक शिष्या झाले. गेल्या 5 दिवसात आपल्याला मान्यवरांनी बहुमोल मार्गदर्शन केलं. त्यांचा प्रत्येक क्षण आपल्याला मोलाचा होता आणि ह्या मोलाच्या क्षणी आपण त्याचा वापर केला, पुरेपूर वापर केला. आपण काही कोणी फार काही शिकलेलं नाही आहेत. मला असं वाटतं पहिल्या दिवशी 2 भाग केले गेले, त्याच्यात कळलं की खूप छान शिकलेल्या इथे नृत्यांगना आहेत, ज्या विशारद आहेत. आणि आपण अगदी बालमनासारखे इथे आलो, लांबून लांबून आलो आणि प्रत्येकाने इथे वेळ दिला. मी तुम्हा सगळ्यांचं कौतुक करते, कारण कुठल्याही कलेसाठी वेळ देणं महत्त्वाचं असतं. म्हणजे सहयोग आणि सहकार्य याच्याशिवाय कुठलीच कला पुढे जात नाही आणि ती हातात हात धरून येते. म्हणून तारपासारखं नृत्य असं आपल्याला दिमागदार करता येतं. अतिथी प्रशिक्षक, तारपा लोकनृत्यकार व लोकनृत्य दिग्दर्शक माननीय श्री राजन वैद्य सर यांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत सम्यक कला प्रतिष्ठान आयोजित लोकनृत्य कार्यशाळा कार्यक्रमात मी आपली मैत्रीण, तुम्हाला नाव एव्हाना माहीतच झालं असेल, तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहयोगाने सम्यक कला प्रतिष्ठान आयोजित तारपा लोकनृत्य. तारपा लोकनृत्याचा आपण भाग झालो, त्यांच्या जीवनाचा एक भाग झालो. ते लोक कुठल्या परिस्थितीत जगत होते, जगतात आणि कुठल्या परिस्थितीत त्यांचं वर्ष जातं आणि ते वर्ष तारपाच्या संयोगातून जातं. तारपा म्हणजे काय, तर त्यांची जीवनशैली आहे. त्या जीवनशैलीतून त्यांचं जे काही शशांक सर, मी शशांक सर यांना इथं बोलावते. सर, आज आपण होतात म्हणून आम्हाला हे व्यासपीठ उपलब्ध झालं. असं असताना कोणीतरी पुढे जावं लागतं, पण तो पुढे जाणारा एकच असतो आणि शशांक सर मला वाटतं गेल्या 5 दिवसातलं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे जे आपल्याला समोर आलेलं आहे. मी तुमच्यासाठी 2च शब्द म्हणेन. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. हा झेंडा नव्या घामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा नव्या घामाचा जो घेऊन निघाला. अरे वाट मंद काट कुठं भेटती त्याला, रगत येईल तरी बी हसल परवा कशाची, रगत येईल तरी बी हसल परवा कशाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. सर, आम्हा सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि गुरुवर्य प्रमुख मार्गदर्शन सदानंद राणे सर, आपल्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. एक मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या येण्यानेच इथं 4 चांद लागले आणि वयाच्या 71पासून अगदी वयाच्या 22 वर्षापर्यंत आम्ही सगळ्यांनी हा दिवस साजरा केला. आणि काय सांगू, एक वेगळा आनंद आहे. इथून जाताना पाय थोडेसे लटपटतील, असं वाटेल उद्या परत येऊया का. तर ही येण्याची तुम्ही संधी आम्हाला एकदा द्या. म्हणजे ताईने म्हटल्याचप्रमाणे आपण भेटूया. सत्यम, शिवम आणि सुंदरम ह्या कलेच्या 3 मूलभूत गरजा आहेत आणि त्या आपण पुरवायला पाहिजेत. मराठी राजभाषा झाल्यानंतर तिला जे वैभव प्राप्त झालेले आहे, तर आपल्या भारतातील, महाराष्ट्रातील विविध कलांनी हातात हात घालून ही सुद्धा कला लोकांपर्यंत पोचवायला हवी, न्यायला हवी, एवढीच इच्छा इथे प्रकट करते. आणि हा जो लोकनृत्य कार्यशाळेचा जो प्रभाव आहे तो शाळांमधून पण राबवला जावा आणि वेगवेगळ्या माध्यमातून तो राबवला जावा, जेणेकरून आपण एक सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी उंची गाठू. एवढंच मला इथं नमूद करावं असं वाटतं. जाता जाता एक छोटी चारोळी. मैत्रिणींनो, मित्रांनो, असं आहे ना, मी नृत्य हा काही माझा तसा हे नाही, पण आवड होती. थोडासा वेळ काढला,
वेळ काढावा लागतो. हे राणे सरांचं वाक्य मी नमूद करून ठेवलं होतं की आपण किती लांब बसलो तरी एखादी गोष्ट जर करायची आहे तर त्याला वेळ काढणं गरजेचं आहे. वेळात वेळ काढून मी तुमची मैत्रीण इथे आले. जाताना एवढंच असं वाटतं सरांसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी, तू मार भरारी आता. हे मी सांगते कारण मी कवयित्री आणि लेखिका आहे, त्याच्यामुळे माझ्या निवेदनामध्ये ते वारंवार येत असतं. तू मार भरारी आता आकाश मोकळे सारे, तू मार भरारी आता आकाश मोकळे सागरे, पंखात घेऊन वारे लेऊ नवेच तू तारे, लेऊ नवेच तू तारे. तर उपस्थित सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा धन्यवाद, सगळ्यांचे आभार. आपण इथे आलात आणि आम्हाला सहन केलं. आपण सर्वांनी जी वेळेत इथे येणं आणि करणं आणि आपल्या कामाच्या व्यापातून इथे येणं ही खूप मोठी गोष्ट होती. प्रत्येकाच्या घरी प्रॉब्लेम्स होते, काही ना काही अडचणी येत होत्या, त्याच्यातून तुम्ही सर्वांनी वेळ काढला आणि इथे आलात, त्याबद्दल मी आणि संस्थेच्या वतीने तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि जसं मगाशी म्हणाला, आता तुमच्या हातात, प्रत्येकाच्या हातात सर्टिफिकेट आहे. तुम्ही पाहिलं का? सर्टिफिकेटमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ते भारत सरकारच्या अंतर्गत झालेली गोष्ट आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे सर्टिफिकेट तुम्हाला सहज 5 दिवसात मिळालं आहे. पण ही कार्यशाळा राबवण्यासाठी सरांनी 4 वर्ष मेहनत घेतली आहे. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. 4 वर्ष म्हणजे छोटे नसतात, आपण 5 दिवसात आपण अनुभवतो आहे. त्याच्याबद्दल मी खरंच शशांक सर, अश्विनी मॅडम, गणेश सर आणि स्पेशली राणे सर, तुमचं खरंच जितकं मानावं आभार तितकं कमी आहे. त्याचबरोबर एक आणखी गोष्ट इथं शिकायला मिळाली की भरपूर कार्यशाळा होतात, पण ही अशी आगळीवेगळी कार्यशाळा का होती? कारण इथे ना ग्रुपिंग करून दिला गेला नाही. कारण की बघा कसं असतं, तुम्ही ह्याच्याशी बोलायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, हे सगळीकडे होतं. पण मॅडमनी बोलले नाही, एकमेकांशी ओळख करून घ्या, एकमेकांना समजून घ्या आणि एकमेकांसोबत शेअर व्हा, जेणेकरून भविष्यात तुम्ही जर उभे राहताय, ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही आहे ते तुम्हाला मिळतील आणि ज्या त्यांच्याकडे नाहीत त्या तुमच्याकडनं त्यांना मिळतील. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी मी अश्विनी मॅडमचं खरंच मनापासून आभार मानेल की त्यांनी ह्या गोष्टी केल्या. आणि शेवटचा मुद्दा की कार्यशाळा भरपूर होतात, सर्टिफिकेट सगळेच देतात, पण परीक्षा खरंच कोण घेत नाही. आणि त्या परीक्षेसाठी पूर्वतयारी मॅडमनी, राणे सरांनी, शशांक सरांनी करून घेतली. आणि ह्या सर्व गोष्टींच्या मागे जसं आपल्याला जगण्यासाठी, आपल्या सर्वांना जगण्यासाठी हवा लागते, श्वास घ्यावा लागतो. हवा दिसते का? अशीच एक व्यक्ती इथे पण आहे की जी या सर्वांच्या मागे ठामपणे उभी आहे, पण ती समोर कधी नाही आली आणि कोणाच्या समोर येऊन बोललीत नाही की मी व्यक्ती आहे ती, ते म्हणजे आपले शशांक सर. त्यांनी कधीच असं व्यक्त नाही केलं की ही कार्यशाळा मी भरवली आहे. अक्षरशः खूप मोठी लोकं आहेत ही, की यांच्यासोबत राहावं, यांच्यासोबत शिकावं. जितकं शिकावं तितकं कमी आहे. आणि मी सर्वांच्या वतीने एकच विनंती करेन की जर पुढची कार्यशाळा जर तुम्ही नियोजित केलीत तर कृपया आम्हाला जरूर कळवावं. आणि एक छोटासा शेवटचा मुद्दा, सर्वांचीच मनापासून इच्छा आहे की आम्हाला ते अनुभवायचं आहे, हां तिथे जाऊन आम्हाला अनुभवायचं आहे. सो कृपया प्लीज आम्हाला कळवा. आणि धन्यवाद मला सहन केल्याबद्दल. वाघमारे, मी माझा एक्सपिरियन्स ह्याच्याबद्दल शेअर करणार आहे. की ह्याच्यामध्ये मी नमूद केलं आहे की ह्या वर्कशॉपबद्दल तर मी वाचतो आहे. माझा हा वर्कशॉपबद्दलचा अभिप्राय आहे की खरोखर लोकनृत्य काय आहे ह्याची माहिती श्री सदानंद सरांकडून चांगल्या प्रकारे मिळाली, त्यामुळे त्यांचे धन्यवाद. तारपा नृत्याचे प्रशिक्षण घेताना एक स्वर्ग अनुभव होता. तो असा होता की जे नृत्य आपण एखाद्या गाण्यावर न करता ते नृत्य पशुपक्ष्यांकडून शिकून ते तारपा ह्या वाद्याच्या तालावर नृत्य करणे हा होता. श्री राजन वैद्य सरांनी जे मार्गदर्शन केले नक्कीच ते आमच्यासाठी मोलाचे ठरणार आहे. आणि त्यांच्या ह्या शिकवण्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये अजून शिकता काही येईल ह्याची अपेक्षा धरून चालतो आहे. आज सम्यंक कलावंश प्रतिष्ठानचे खूप खूप आभार. त्यांनी आमच्यासाठी जी जोपासलेली कला आमच्यासाठी वर्कशॉपच्या माध्यमात आयोजित केली, त्यामुळे शशांक सर, अश्विनी मॅम आणि गणेश सर ह्यांचे खूप खूप आभार.
कारण की त्यांनी आमच्यासाठी जो मोलाचा ठेवा जो आत्तापर्यंत जतन ठेवलेला आहे तो आज आमच्याकडून त्यांनी तो करून घेतला आणि तो प्रशिक्षण या वर्कशॉपच्या माध्यमातून आम्हाला इथे शिकवला. त्यामुळे त्यांचे आभार. आणि खरोखर मी एवढा स्वतःला हे समजेल की एक लकी पर्सन समजेल. भले मी फोक डान्सर असो, मी लावणी स्पेशलायझेशन आहे, पण मला तारपा शिकण्याची खूप पहिल्यापासून आवड होती. कारण की मी सरांना पण म्हटलं, जेव्हा आमच्या इकडून आनंद दिघे सरांची जेव्हा देवी निघते तेव्हा तिकडे तारपा नृत्य स्पेशली जेव्हा असतं तेव्हा मी दरवर्षी बघतो की एवढी, कारण की मी तिकडेच कळव्यात राहतो. त्यामुळे मला ते बघताना एवढा कुतूहल वाटतं की खरोखर तारपा हे नृत्य आपल्याला आलं तर किती बरं. म्हणजे एकदा मी वाड्याला पण गेलेलो, पण तिथे पण बघितलं होतं, पण करण्याचा कधी योग नाही आला. पण शशांक सरांची कृपादृष्टी समजेन मी की आम्हाला हा वर्कशॉप अटेंड करण्याच्या सुवर्ण संधी माध्यमातून आम्हाला जो आज हा वर्कशॉप मिळाला आणि तारपा नृत्य शिकण्याची जी संधी मिळाली, त्यामुळे शशांक सर, अश्विनी मॅम आणि गणेश सर यांचे खूप खूप आभार. आणि सर्व म्हणेल की मी सदानंद राणे सरांचे पण खूप आभार, कारण की आज त्यांनी ही जोपासलेली कला त्यांच्यासमोर प्रेझेंट करायला आम्हाला एवढी ताकद दिली. की मला अजूनही आठवतं की मी BSTमध्ये कामाला आहे, स्ट्रीट लाईटिंग डिपार्टमेंटमध्ये. जेव्हा 2018मध्ये मी एक फोक डान्स केला होता तेव्हा राणे सर पण तिथे आले होते आणि म्हणजे जज म्हणून. तेव्हा त्यांनी माझी कला बघितली होती आणि त्यांनी मला सेकंड प्राईज पण दिलेला आहे. त्यामुळे मी खूप त्यांना मी म्हटलं की त्यांना फोटो पण मी दाखवला की सर तुमचे मी फोटो जपून ठेवला आहे. तर त्यांनी म्हटलं की तो खूप जुना फोटो आहे. पण खरोखर त्यांच्यासारखी सर लाभणं पण आपल्याला खूप एक महत्त्वाचं आहे, कारण की आज त्यांनी जी कला आपल्यासमोर, म्हणजे सगळ्यांसाठीच ती कला आत्तापर्यंत एवढे मी नृत्य बघितले आहेत, प्रत्येकजण आपापली कला घेऊन येतो, प्रत्येकजण आपले प्रेझेंट करतो. पण जे लोकनृत्य आहे, लोककला आहे, ती त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे, ते शिकवत राहतील ह्याच्या अपेक्षेने पुढचं पण वर्कशॉप मी म्हणेल की अश्विनी मॅम, शशांक सरांनी काहीतरी करावं. त्यामुळे आम्हाला पण आणखीन एक सेवा मिळेल पुढे जाण्याचा. आणि एवढे 2 शब्द बोलून धन्यवाद. पुन्हा एकदा नमस्कार. आजचा आपला कार्यशाळेचा शेवटचा दिवस होता आजचा यापुरता. तुमचा सहभाग जो पहिल्या दिवशी मी बघतोय तो उत्साह कुठे कमी पडत नव्हता. दमत होते तरी नाचत होते. म्हणजे खरं काहीकांची कमालच आहे. म्हणजे वय वाढलं तरी पण डान्स सोडला नाही, कोणीच सोडला नाही. मध्ये कोण बाहेर गेलं नाही, खिचत गेलं तरी त्याच्यावर ते जात होते. ह्या त्या बाई 4-5 लोक आहेत, ती कमाला. असे शिबिर ते फार कमी मिळतात, शिबिरामध्ये कमी माणसं मिळत असते. पण मला खूप आनंद झाला की तुम्हाला काहीतरी आम्हाला देता आलं. ज्ञान दिल्याने वाढतं असं म्हणतात, तो प्रकार मी नेहमी केलेला आहे आणि भरभरून देण्याचा प्रयत्न केला. तारपाबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला आम्ही दिलेली आहे. तुम्ही कुठेही छाती ठोकपणे करू शकता, बसू शकता डान्स, त्यात तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे हे आपल्या लोकांना माहीत नाही की जसं आपण कळसुत्र्या भावल्या म्हटलं तर राजस्थान आपल्या डोळ्यासमोर येत आहे, पण कळसुत्र्या भावल्या हा आपल्या महाराष्ट्रात पण आहे. आणि तसंच त्यांना घेऊन दक्षिण मध्यसोबत त्यांचे 2 वर्कशॉप आपण घेतले होते. एक लेदर पपेटचं घेतलं होतं आणि चित्रगतीचं घेतलं होतं. चित्रगती म्हणजे चित्रांच्या माध्यमातून कथा सांगणं, ही पूर्वी एक त्यांची पद्धत होती. आणि त्यांना शिवाजी महाराजांनी एक हे दिलं होतं, राजाश्रय दिला होता त्या लोककलेला. तर तशी एक कार्यशाळा निवासी केल्यानंतर मुंबईची त्या कार्यशाळेचं आपण नियोजन केलं होतं. बऱ्याचदा फोकस आपला हा असतो की ज्या लोककला गहाळ होत चालल्या ह्याला लोकांसमोर कसं आणता येईल ह्याच्यावरती आपण जास्त फोकस ठेवतो. आता तारपाबद्दल जरी आपण ठाण्यात असलो तरी बऱ्याच लोकांना तारपा फक्त डान्स एवढंच फक्त कळतं. मूळ लोककला, त्याच्याबद्दल माहिती किंवा ते कुठून उगम झाली आहे, ते लोककलाकार कोण आहेत, लोककलावंत कोण आहेत, वादक कोण आहेत, तिथली वाद्य कशी निर्माण होतात हे आपण सांगत नाही. तर मूळचा उद्देश आपला हाच असतो की ह्या अशा लोककला, लोकनृत्य एक जास्तीत जास्त जतन करता येईल, ते लोकांपर्यंत पोहोचवता येईल ह्याचा आपण प्रयत्न करतो. कारण
की शशांक सरांनी जे आयोजन केलं होतं वर्कशॉपचं ते एकदम उत्कृष्ट प्रकारे होतं. आणि या वर्कशॉपमध्ये जी सदानंद राणे सरांनी जे आम्हाला त्या तारपा नृत्याच्या काही टिप्स दिल्या त्या खूपच अप्रतिम होत्या आणि त्याच्याबद्दल तर खूप आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. आणि सर नंतर खास आम्हाला प्रशिक्षण देण्यासाठी मोखाड्यावरून आलेले या ठिकाणी राजन वैद्य सर आणि तारपावादक त्याचप्रमाणे घोळकाठी वाजवणारे कलाकार यांचा आम्हाला सहभाग लाभला आणि उत्कृष्टपणे त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन केलं. या 5 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये खूपच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी आनंद घेत एकमेकांना आनंद लुटत असं या ठिकाणी कार्यशाळेचा आनंद घेतला. तर असं म्हणेन, महाराष्ट्राला पुढे नेताना, मराठी मातीला, मराठी भाषेला पुढे नेताना इथल्या साहित्य आणि संस्कृती आणि कलाविष्काराला आपण पुढे नेणं गरजेचं आहे. तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला? पहिल्यांदाच केलेला आहे हे आयोजन, हा मेळावा आणि ही कार्यशाळा. तर ह्याच्यामध्ये आम्ही आनंद घेऊन चाललेलो आहोत. नक्कीच तुम्ही तो आनंद ह्या आपल्या कंप्लीट जे काही जग आहे, जी काही चळवळ चालू आहे साहित्य क्षेत्रात आणि कला साहित्यात, तर तिथपर्यंत ही पोचवावी आणि आपल्या ज्या काही कला संपुष्टात येत आहेत तर त्याला मार्गी लावावं हीच माझी तळमळीची इच्छा आहे. आम्ही शिकलो, आता तुम्ही शिका.